या कार्यक्रमाला संकटानो स्वतले तुमचे वर्गी गाव, कधी मी घायाळ झालो नाही, छातीवर तुमच्या पाय ठेवून मी पुन्हा उभा राहिलो, कसं ते तुम्हाला कळालं पण नाही. या ठिकाणी असं मला बोलावं वाटतंय, कारण या कार्यक्रमाला माझी पत्नी असायला पाहिजे होती. कारण या इतक्या आनंदाच्या क्षणाला खरं तर खूप म्हणजे मी एक शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि ते राहायला पाहिजे होते, पण देवाच्या मनात काय होतं माहित नाही. ठीक आहे, पुढच्या काळामध्ये आपल्याला जे काम नगर परिषदेमधून करायचंय त्या माध्यमातून जे पुढच्या काळामध्ये आपल्याला जे काम करायचं आहे ते आपण माननीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून करणार आहोत. लोकांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्या प्रेमाचं उतराई म्हणून आपण येत्या काळामध्ये शहरवासियांना आपण एक चांगलं शहर, एक चांगला प्रोग्राम देण्याचं आमचं काम आहे. साहेब, आपण नेहमी लोकांना सवय असते, कोणाला वेगवेगळं व्यसन असतात, मला माणसामध्ये राहून माणसाचं काम करण्याचं व्यसन आहे आणि तो छंद मी पूर्ण करत असतो. 24 तास रस्त्यावर असतो. कामाच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण असेल तर माझ्याकडे यावं अशी नम्र विनंती करतो. कोणत्याही कामाच्या ग्रामीण भागातल्या माणसाचं तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आलं पाहिजे, गेलं पाहिजे. आम्हाला तुम्ही नगरपालिकेमध्ये येऊन साधं तुम्ही विचारलं नाही की तुमचं काय चाललंय, तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप समाधान वाटेल की माझ्यावर ज्येष्ठांचं लक्ष आहे, सर्व ज्येष्ठांचं लक्ष आहे या नगर परिषदेच्या माध्यमातून. मी सामान्य माणसाचा आवाज उभा करणार आहे. सामान्य माणसाला मी उभा करण्यासाठी मी नगरपालिकेला उभा होतो, कोणाला हरवायसाठी नव्हतो. यावेळेस तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी सांगणार, कारण आपल्याला भविष्य काळामध्ये लोहा शहराचा सर्वांगीण विकास माननीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या प्रवीण पाटलाच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला येत्या काळामध्ये आपल्याला विकास करायचा आहे. तरी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी जो विकास आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा आहे, रस्ते असतील. आज आम्ही आमदार साहेबांना मला सूचना दिली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातलं सुशोभीकरणाचं काम त्या ठिकाणी आज आम्हाला सूचना देऊन नारळ फोडण्याचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. तरी आम्ही सकाळी जाऊन गणेशरायाचं दर्शन घेतलं. आमचे दयानंदजी साततचे येवले त्यांच्याकडे जाऊन आज गणेश चतुर्थी त्यांच्याकडे जाऊन दर्शन घेतलं. त्यांना विनंती केली होती की तुम्ही येऊन दर्शन घेऊन. आम्ही दर्शन घेतलं. साहेबांना सूचना केली की आम्ही येण्याच्या अगोदर नारळ फोडून घ्या. आम्ही नारळ फोडलो. आपण मग साहेबांना सांगितलं, खरंच साहेबांचं मन इतकं मोठं आहे, मनासारखं राजा राजासारखं मन जे म्हणतात ते साहेबांचं आहे. ही साधी गोष्ट नव्हती. एक सामान्य कुटुंबातल्या माणसाला नगराध्यक्ष पद करायचं. महाराष्ट्रात तुम्ही बघितलं असेल, आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये जितके नगराध्यक्ष झाले, कोणाचा नगराध्यक्षाचा मुलगा झाला असेल, कोण्या नगराध्यक्षाचा, कोणी आमदाराचा पुतण्या झाला असेल, कोणी आमदाराचा पत्नी झाली असेल, कोण्या मंत्र्याचा पुतण्या झाला असेल. मी एकमेव नगराध्यक्ष असा आहे की मी माझे आई वडील शेतकरी आणि शेतकऱ्याचा पुत्र नगराध्यक्ष झाले. हे सामान्य ताकद साहेबांनी उभा केली. माझ्या पाठीमागं एक मोठी ताकद उभा करून मला नगराध्यक्ष करण्याचं जे काम केलं, खरंच ते वाटण्याचं दोघं साहेबांचं काम आहे. साहेबांचं खरंच मन मोठं आहे. भविष्य काळामध्ये आपल्याला साहेबांच्या लोहा शहराने जवळपास 30-35 वर्षापासून एक ट्रेन सोडून दिली तर सातत्यानं साहेबांच्या पाठीमागे लोहा शहर ताकदीने उभा राहिलेला आहे. साहेब, तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की तुम्हाला 2014ला माननीय आदरणीय पंतप्रधान देशाचे मोदी साहेब तुम्हाला पाडण्यासाठी 2014ला आले होते, परंतु तुम्ही पडला नाही. जवळपास 65,000 मतांना तुम्ही निवडून आलात. त्यानंतर आता आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला नगरपालिकेला पाडण्यासाठी या लोहा शहरामध्ये आले, परंतु तुम्ही पडला नाही. साहेब, तुमचं जे ताकद आहे, जसं महाभारतामध्ये कर्णाकडे जी ताकद होती, त्याचे जे कवच कुंडल होते, तर कवच कुंडल काढून घेतल्याच्या नंतरच कर्णाला हरवलं लागलं होतं. त्याच पद्धतीने तुमच्याकडे जी ताकद आहे, ही समोर बसलेली जनता आणि कार्यकर्ता वर्ग आहे, जोपर्यंत ही ताकद तुमच्या पाठीमागे आहे, तुमचं कोणीही हरवू शकत नाही. तुम्हाला यावेळेस तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, कारण तुमच्या कामाचा जे आवाका इतका मोठा आहे आणि भविष्य काळामध्ये आम्हाला लोहा शहराचं गेल्या 5 वर्षाचं आणि पुढच्या 5 वर्षाचं जे 10 वर्षाचा जो विकासाचा जो काम आहे ते आपल्याला येत्या
माध्यमातून आम्हाला मोठा निधी देऊन आपल्याला पूर्ण करण्याचं या ठिकाणी तुम्हाला मला वचन द्यावं लागेल. कारण लोहा शहराने मला इतकी जबाबदारी टाकलीच आहे. गेल्या 15 वर्षापासून गेल्या 15 वर्षापासून नगर परिषदेमध्ये आम्ही आज पदकरण सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील आमदारसाहेबांसोबत मी चर्चा केलो. या मागच्या 10 दिवसांमध्ये चर्चा करून साहेबाचा कार्यक्रम चालू आहे. नगरपालिका परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लालजे साहेबांसोबत चर्चा केली आणि चर्चा करून आम्ही जवळपास 51 लाभार्थ्याला 43,37,000 रुपयाचा साहेब आज आपण वाटप करण्याचा संकल्प आहे आपला. घरकुल योजनेअंतर्गत जे पैसे आपल्याला द्यायचे आज जवळपास 43 लाख रुपयाचा आपण निधी आपण देणार आहोत. बाकीचे उर्वरित निधी आपण येत्या काळामध्ये या 4 दिवसामध्ये आपल्याला हळूहळू टप्प्याने काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर मानवी विकास कार्यक्रमात अंतर्गत 3 महिला बचत गटांना रोजगार निर्मितीसाठी 9,13,200 रुपयाचा अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये विठ्ठल रुक्माई महिला बचत गटास 3,59,000 रुपये आहेत. पद्मावती महिला बचत गटास 2,29,800 रुपये आहेत आणि गौरी महिला बचत गटात 3,24,000 रुपयाचा आपल्याला निधी येत्या काळात आज द्यायचा आहे. तरी भविष्य काळामध्ये आपल्याला जे सगळ्यात मोठा प्रश्न जे आहे ती कचऱ्याचा आहे. सगळं लोहा शहरात स्वच्छतेचं फार बोजवारा उडालेला आहे. येत्या काळामध्ये स्वच्छता घराला सुद्धा आपल्याला निधी उपलब्ध करून आमदार साहेब देणार आहेत. येत्या काळामध्ये स्वच्छता घर सुद्धा आपल्याला लोहा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करण्याचा आपला मानस आहे. रस्ते असतील, नाले असतील, बचत गटाचे काम असतील, जे काम असतील ते लोहा शहराच्या सर्व विकासासाठी आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं आहे. लोहा शहरात जे माझं गाव माझी जबाबदारी असं मागच्या लोकांनी जर केलं माझं गाव माझी जबाबदारी राहते, परंतु त्या माणसाने माझं गाव माझी जागिरी म्हणून म्हणले होते. असं आता इथून पुढे होणार नाही. सामान्य माणसासाठी ही नगर परिषद काम करेल. आणि मागच्या काळात साहेब जे इथं टेबल खुर्ची काहीच शिल्लक नव्हतं त्याने शिल्लक. तुम्हाला सांगतो बसायला जागा सुद्धा किती शिल्लक नव्हती ना. सगळे टेबल खुर्च्या इथून खाल्या अशी अवस्था होती. नंतर आम्ही आल्याच्या नंतर या 10 दिवसात नवे टेबल खुर्च्या बाहेरचे बार सुद्धा इथं शिल्लक केली नव्हती. अशी अवस्था त्या माणसाने केली होती. मला नाही तर कोणालाच नाही असं म्हणणारे लोक आहेत ते. तुम्हाला सांगतो काही जणांचा मराठवा गावचे मालक तर अनिल मालक होय, श्रीकांत मालक आहेत, संजय मालक मक्तेदार आहेत, हे मालक होते. परंतु या नवीनच मालक निघाला आहे. गावाला चालक पाहिजे, मालक नको आहे. मी लोकसेवक आहे. मला माझ्याकडे तुमची नम्र विनंती राहणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्याकडे या, माझ्यासंग संवाद साधा, मला विचारा आणि मी मला तुमच्या गरीब बोलवा ही नम्र विनंती करतो. आणि कुठल्याही अडचणीच्या काळामध्ये मला संवाद साधून मला संपर्कात या ही नम्र विनंती करतो. नगरपालिका तुमची आहे. तुम्ही आलं पाहिजे, गेलं पाहिजे. आम्ही तुमचे नौकर आहेत आणि आम्हाला काय काम चाललंय हे तुम्ही बघितलं पाहिजे. यावेळेस तुम्हाला मी आवर्जून सांगणार आहे. भविष्य काळामध्ये आपल्याला खूप योजना कार्यान्वित करायची आहेत. साहेबांच्या माध्यमातून ड्रेनेज लाईनची आहे. आता साहेब बोलतील त्याच्यावर जे काम असेल ते आपल्याला भविष्य काळामध्ये येत्या काळामध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे. लोकांनी खूप इतकं प्रेम दिलं की आतापर्यंतच्या नगराध्यक्षाला मला वाटतं साहेब आतापर्यंतच्या नगराध्यक्षाला कोणालाच इतकं प्रेम भेटलं नाही. ते मला शरद सुमनबाई नामदेवराव पवार या व्यक्तीला भेटलं. यावेळेस तुम्हाला मी आवर्जून सांगतो इतकं प्रेम कोणाला दिलं नाही. आणि आपल्याला मोठी जबाबदारी शहराने दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या विश्वासाला मी करा जाऊ देणार नाही. या दिवसाचा रात्री दिवस करीन. आणि माझे सहकारी यशवंत साहेबांसारखा एक शांत माणूस माझ्यासोबत एक करीम शेठ सारखे एक भास्कर पाटील एक अविनाश हे सर्वच माझे नगरसेवक छत्रपती दादा आहेत. यांना सोबत घेऊन सगळ्याला विश्वासात घेऊन भविष्य काळामध्ये जे काम आपले लोहा शहराचे शिल्लक राहिलेले आहेत ते येत्या काळामध्ये पूर्ण करण्याचा मानस आमचा राहील. वेळेच्या स्ट्रीट लाईट असतील जे प्रश्न असतील एक नगर परिषदेला गेल्या 5 वर्षाखाली आपण दवाखान्यात जाते वेळेस असं आपण एखादा नातेवाईक आपला दवाखान्यात गेला तर वाटतंय
की बाबा आता नवीन नांदेडला जर जायचं तर आता आपल्याला पैसे लागतात असं वाटतंय ना पिढीमध्ये अशा त्याच पद्धतीची जी भावना तयार झाली नगरपालिकेच्या बाबतीत, त्याच पद्धतीची भावना नगरपालिकेकडे काही काम निघालं की आता पैसे लागतात ही भावना लोकांमध्ये तयार झाली. ती आपल्याला भावना नगरपालिकेकडे ती आपल्याला येत्या काळामध्ये ती भावना बदलून टाकून एक चांगली नगरपालिका देण्याचं काम, एक चांगलं प्रशासन, चांगलं स्वच्छ काम या शहराला आपण देणार आहोत. जाता जाता एवढंच सांगेल, हर वार का मैं पलटवार हूँ, हर वार का मैं पलटवार हूँ, यूं नहीं कहलाता मैं शरद पवार हूँ. जय हिंद जय महाराष्ट्र.